पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकांमधील कवितांवर आधारित मन का गीत हा कार्यक्रम शनिवारी पुण्यात आयोजित करण्यात आला असून संवाद पुणे आणि संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून सादर होणारा हा कार्यक्रम 14 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे निलेश कोंढाळकर आणि संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली। मन का गीत हा विशेष कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे। माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे। मन का गीत या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती सुनील महाजन यांची असून संहिता लेखन ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर माधवी वैद्य यांचे तर दिग्दर्शक प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमन यांचे आहे। नृत्य दिग्दर्शन निकिता मोगे यांनी केलं असून डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी संगीत संयोजनाची बाजू सांभाळली आहे। पुस्तकातील निवडक कविता व गीतांचे अभिवाचन सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जेमिनीस आणि अक्षय वाटवे करणार आहेत। शिल्पा दातार, शर्वरी ओतरी, श्रुतिका आत्रे, आदिती देवधर, ईश्वरी बापट, प्राजक्ता सांभू, अंतरा बोरगावकर विविध रचनांवर नृत्याविष्कार सादर करणार आहेत। तर कार्यक्रमाचं निवेदन मिलिंद कुलकर्णी करणार आहेत। कार्यक्रमादरम्यान नरेंद्र मोदी यांच्या जयश्री जोशी यांनी अनुवादित केलेल्या आणि उत्कर्ष प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या मराठी कवितांच्या नयन हे धन्य है या पुस्तकाचे प्रकाशन माजी मंत्री आमदार चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत होणार आहे। कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे अशी माहिती निलेश कोंढाळकर यांनी दिली आहे। मोदी यांच्या कवितांवर आयोजित मन का गीत हा कार्यक्रम 14 तारखेला बालगंधर्व रंगमंदिरामध्ये दोन्ही संस्थांच्या वतीनं आपण त्या ठिकाणी सादर करतो आहे। आदरणीय नरेंद्र मोदी यांचा राजकीय प्रवास सर्व देशाला आणि सगळ्या लोकांना माहिती आहे, पण या कवितेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी हे साहित्यिक आहेत आणि त्यांनी कविता लिहिल्या आहेत। अशा प्रकारचा कार्यक्रम पुण्यामध्ये पहिल्यांदाच होतो आहे। त्यानंतर आम्ही ते दिल्ली आणि विविध राज्यामध्ये हा कार्यक्रम करण्याचा मानस आहे। या कार्यक्रमाला भारत सरकारचे राज्यमंत्री आदरणीय मुरलीधरजी मोहोळ यांचं अतिशय मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे आणि यामध्ये शर्वरी जेमिनीस, अक्षय वाटवे, कुलकर्णी या कार्यक्रमाचं नृत्य दिग्दर्शन निकिता मोगे यांनी केलेलं आहे आणि असं अभिवाचन, नृत्य आणि दृकश्राव्य हा पहिलाच कार्यक्रम पंतप्रधानांच्या कवितांवर पुण्यामध्ये होतो आहे आणि तो सर्व रसिकांना तो विनामूल्य आहे आणि यातलं जे मराठी अनुवादाचं पुस्तक आहे त्या दिवशी त्याचं प्रकाशन होणार आहे। आणि या कार्यक्रमाची वेगळी खासियत अशी म्हणजे भारत सरकारचे माजी मंत्री आदरणीय प्रकाश जावडेकर हे स्वतः त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि काही मोदींचे किस्से जे आहेत, अनकट किस्से आहेत, ते त्यामध्ये सांगितले जाणार आहेत। असा हा संपूर्ण 1.5 तासाचा कार्यक्रम मन का गीत लोकांसमोर आम्ही सादर करतो आहे। सर्व रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा असं दोन्ही संस्थांच्या वतीनं या ठिकाणी मी विनंती करतो।